नमस्कार. मी पुण्याहून श्रीनिवास गडकरी बोलत आहे. व्यंकटेश माडगुळकरांची बाजाराची वाट या कथेचं अभिवाचन मी करत आहे. ऐका, बाजाराची वाट, व्यंकटेश माडगुळकर. मागे एकाएकी घंटा वाजली आणि डोक्यावर बाजाराचे गठळे आणि हातात खोबरेल तेलाच्या बाटल्या घेतलेली वंचा लटकन हलून एका अंगाला झाली. तिचा ऊर धपापू लागला. दिवस मावळायला आला होता. इतर बाजार करू केव्हाच परतले होते आणि तरणीताठी 100 जणी देखणी वंचा एकटीच झपाट्याने पाय उचलीत होती. तिने बाजाराला नेलेल्या मिरच्या विकायला फार वेळ लागला. बाजार फुटता फुटता शेवटच्या शेरभर मिरच्या देऊन तिने फडके झाडले आणि तिथून तिने आपला बाजार खरेदी केला. तेल, मीठ, नारळ, केरसुणी या जिन्सा नीट पारखून घेता घेता दिवस पार उतरला. गठळे डोक्यावर घेऊन वंचाने गावचे कोणी सोबतीला मिळते का याचा तपास केला. वाण्याची गबा, सोनाराची किशी, पवाराची धोंडाबाई या बायका येताना तिच्याबरोबर होत्या. माघारी जाताना बी मिळून जाऊ म्हण, असे त्यांचे बोलणेही झाले होते. पण तितका वेळ कोण थांबणार? कदाचित या बायका आपली वाट बघत ओढ्यालगतच्या वडाखाली बसल्या असतील या विचाराने वंचाने बाजारातला तपास सोडला आणि ती गावाबाहेर पडली. पण वडाखाली कोणी नव्हते. बायका वाट बघून केव्हाच निघून गेल्या होत्या. मग वंचा बावरली आणि भराभरा पाय उचलू लागली. उदनवाडीकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ लागली. पान ओलांडून तर टेकावर आली आणि मोठ्या आशेने तिने समोरच्या गाडीवाटीकडे पाहिले. पण थेट क्षितिजापर्यंत दिसणाऱ्या वाटेवर कोणी नव्हते. सोबतीला कोणी नसताना 5 मैलांची ही आडरानाती वाट एकटीने आवरायची कशी? आता मैलभर जाईपर्यंत अंधार होणार होता. रात्र काळोखी होती. काळोख्या रात्री तान्ह्या बाईने एकटे कसे जावे? वरचेवर मागे पुढे बघत पवाराची वंचा वाट काटीत होती. हिरव्यागार लुगड्याच्या पदराखाली तिचा ऊर धपापत होता. ओल्या हळदीच्या गाभ्यासारखी तिची काया घामेजून गेली होती. ही वाट तिच्या पायाखालची होती. रातची अंधाराची वाट तुडवणे तिला नवीन नव्हते. मळ्यातून माघारी यायला रोजच उशीर होईल. हे सगळे खरे असूनही तिला भीती वाटत होती. तिच्या दिवाची दैना दैना झाली होती. आणि अशातच एकाएकी मागे सायकलची घंटा वाजली आणि सुखा जोरकस सायकल मारीत वंचाच्या अंगावरनं पुढे गेला. जाता जाता मागे वळून त्याने वंचाकडे पाहिले, पण तो थांबला नाही. त्याच्या बोजाखाली सायकल काराकारा वाजत होती आणि पेंडीचे पोते कॅरेजवर बांधून सुखा अंधाराच्या गावात पोचण्याच्या हिशोबाने जोसात चालला होता. वाटेने पलटा पलटा वंचा मनात म्हणत होती, यो जर पायी पायी जात असता तर सोबत झाली असती. असं नका गडी माणूस, पर गावचा हाय. पर ह्यानं घेतली या सायकल, का करावं या कहाराला? आला तसा सुखा जोरकस 5-7 कासरे पुढे गेला आणि एकाएकी सायकलवरून खाली उतरला. वाकून चाकाकडे बघू लागला. त्याला तसे बघताना वंचाने लांबून पाहिले आणि ती म्हणाली, बया ग, वाफ गेली जणू चाकातली. एका हाताने सायकल धरून सुखा वाटेवर उभा होता. वरचेवर चाकाकडे आणि मागून येणाऱ्या वंचाकडे पाहत होता. ही बाई येईपर्यंत वाटेवर उभे राहणे बरे दिसेल का? का आपण आपले पुढे चालू लागावे? तिने होऊनच जर मधले अंतर काटले आणि काही बोलणे केले तरच बोलावे, सोबत द्यावी, असा विचार त्याच्या मनात चालू होता. हा विचार सुखाच्या मनात यावा याला कारणही होते. गावातल्या कुणाही बाईशी आपणहून बोलणे निराळे आणि वंचाशी निराळे. तिच्याशी बोलताना गावातल्या कुणाही तरुण माणसाने विचार करावा अशीच परिस्थिती होती. कारण वंचा ही पद्मिनीसारखी देखणी होती. लग्न होऊन 8 वर्षे झाली तरी तिचे तरुणपण सारखे फुलतच होते. आणि असले देखणे तरुणपण जवळ असूनही ही बाई फार मर्यादेशील होती. तिच्याविषयी गावात वाईट बोलवा अशी मुळीच नव्हती. विशेष म्हणजे उदनवाडी ती बोलवा नव्हती ही ध्यानात घेण्याजोगी बाब होती. कारण गावच होते थोडे फाजील. गावात 5-6 पोरे अशी होती की त्यांनी चांगली बाई अशी ठेवली नव्हती. त्यांच्यापाशी काळाच अशा होत्या, साधीसुधी बाईसुद्धा बनेल व्हावी. ही वांड पोरे खळगीचे कपडे घालून नको तिथे भोकेपाडीत हिंडत असायची. गावातल्या भल्या भल्या बायका त्यांना नादी लावल्या होत्या आणि सगळे गाव बाटवले होते. गावात भानगडी फार झाल्या होत्या. त्याला आवर घालणे मोठे कठीण होते. त्या बाबतीत उपाययोजना करणे ही मोठी नाजूक बाब होती. अब्रूला सांभाळायचे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मान सर करावा लागेल. अशी बरीच कुटुंबे गावात होती. या बायका असे काही करतील असे कधीही मनात न आलेले त्यांचे नवरे
माना खाली घालून गावातून फिरत, बायकावर करडी नजर ठेवत, त्यांना वेळोवेळी काठीनी बडवत, आणि तरी व्हायचे ते चोरून मारून होईच. हा सगळ्या घाणीत ज्या बायका काही थोड्या चांगल्या राहिल्या होत्या त्यापैकी एक वंचा होती. पोटी बुलबाळ नसलेली ही देखणी बाई नीट संसार करीत होती. तिच्या वाट्याला कोणी गेले नव्हते. सुखा वाटेवर उभा होता. भराभर पाय उचलीत वंचा जवळजवळ येत होती. दिवस बुडाला होता. आता दिसेनासे होणार होते. चांदण्या चमकणार होत्या. रातकिडे किरकिरणार होते. सुरेख वारा वाहत होता. तांबड्या लाल पश्चिमेकडून वटवागळांच्या झुंडी येत होत्या आणि पूर्वेकडे जात होत्या. पाकोळ्या फिरू लागल्या होत्या आणि अद्याप बरीच वाट चालायची होती. 2 पायावर लुगडे नेसलेली वंचा जवळ आली आणि धीर धरून सुखा म्हणाला, अंधार करून निघाल असा. सुखापासून 4-6 वावरावर वंचा उभी राहिली. हातातील बाटल्या तिने दगडाला टेकून उभ्या ठेवल्या आणि पदराने गळ्याचा घाम पुसत मंजूळ आवाजात म्हणाली, निघीन निघीन म्हणत थोडा येळ झाला. बस, ती एवढेच बोलली. डोईवरचे गटळे तिने सारखे केले. थोडका दम घेतला आणि बाटल्या उचलून पुन्हा पाय उचलला. सुखाच्या बाजूने पुढे होऊन ती चालू लागली. मागून सुखा बोलला, ऐन टायमाला काटा लागला चाकाला. आता सायकलत गावातून गावापत्तूर जायची येल आली. आणि सायकल रेटीत तोही चालू लागला. मागे गडी माणसाच्या जाड पायतणांचा आवाज येत होता. त्यामुळे वंचाला निर्धास्त वाटत होते. गावात पोचेपर्यंत उशीर झाला तरी हरकत नव्हती. सोबत होती. सुखा गावचा होता, माहितीतला होता. त्याची सायकल ऐनवेळी पंक्चर झाले हे बरेच झाले. वाटेने चालताना वंचाचे विचार सारखे घराकडे धावत होते. आणखी थोडा वेळ वाट बघून नवऱ्याने गावात चौकशी केली असेल. बाजारला तो स्वतः गाडी जोडून यायलाही निघेल असे विचार तिच्या मनात येत होते आणि ती सणक्याने पाऊल उचलीत होती आणि मागून सुखा येत होता. काही वेळ एकमेकाशी न बोलताच ती दोघेही अशी वाटेने चालत होती. अंधाराला आभाळात चांदण्या चमकू लागल्या. रातकिड्यांची किरकिर सुरू झाली. वंचाला वाटले, सोबतीला माणसाशी अक्षरही न बोलणे वाटतंय बरं दिसेल का. हा माणूस काही परका नाही, गावचाच आहे. चांगला पोखतं आणि नेकराबाळांचा धनी आहे. मीही काही नवी पोर नाही. 2 शब्द बोलायला काय हरकत आहे. बोलत गेलो तर पायाखालची वाट लवकर संपेल. पण आपणच बोलण्यापेक्षा त्यालाच बोलू दिले तर त्यानेच बोलणे सुरू करावे. बाया माणसानं काय बोलायचं. हा विचार मनात आला आणि वंचाची पावले हळूहळू पडू लागली. तिच्यातले आणि सुखातले अंतर आता कमी होऊ लागले. सुखा तिरपा उजव्या बाजूला आला आणि ती दोघेही बरोबरीने चालू लागली. दोघांच्या पावलांचा आवाज येत होता. सायकल वाजत होती. वंचाच्या हातातल्या बाटल्या एकमेकींना थटून आवाज करीत होता. वाट हलके हलके ओसरत होती. सुखा म्हणाला, अंधार झाला, अजून सोनाराचा मळा आला नाही. टाईम होणार गावात पोचायला. वंचा म्हणाली, वय की. अर्जुन पाटील म्हणत असतील तुम्ही राहायला राहती पाहुण्याकडं. राहती कसली. नाही, टाईम झाला तेव्हा त्यांना वाटलं असेल म्हणून म्हणतो मी. एवढे बोलणे झाले आणि वंचाच्या डोळ्यासमोर घराचा सोफा आला. जोत्यावर खांबाला टेकून बसलेले अर्जुन पाटील आले. उंचीने बुटके आणि अंगाने सुटलेले. मिशा गोंजारत ते बसले होते आणि अंगणात बांधलेल्या बैलाला वैरण घालणाऱ्या भावाला म्हणत होते, अरे द्यावा, तुझी वहिनी अजून आली नाही बाजारातनं. का बरं इतका वेळ लागला असेल. वंचा सुखाला उद्देशून म्हणाली, तरी बरं पोरं बाळ नाहीत अजून घरात कालवा करायला. आता ही ती सहज बोलून गेली, पण ही तिची जखम नेहमीचीच होती. जेव्हा तेव्हा तिचे दुःख तिच्या बोलण्यातून बाहेर उडी घेई. अलीकडे दुसरी बायको करावी असाही विचार अर्जुन पाटलांच्या मनात कधीमधी येत होता आणि वंचाचे दुःख जास्तच गडद होत होते. ती मनात झुरू झुरत होती. सुखा म्हणाला, देवाची तरी काय करणी आहे म्हणावी. आमची इस्टेट काय वाया जाते वय. पर दर सालाला 2 सालांना पोरं होत्यात आणि अर्जुन पाटील पोरासाठी तरमळत्यात. तर त्यांच्या घरात काय बी नाही. त्यांच्या मागणं 4 का 5 वर्षांनी झाले माझं लगीन. काही वेळ कुणीच काही बोललं नाही. वंचा मनने मनोमनी सुखाच्या बायकोची मूर्ती डोळ्यापुढे उभी केली आणि तिचे ते रूप ती पाहत राहिली. रंगाने काळी सावळी, रूपाने बेताची, अंगाने बारीक अशी असूनही देवाने तिची कूच सुपीक केली होती आणि मला मात्र काही नाही असा विचार तिच्या मनात येत होता.
आपल्या स्वरूपाची भट्टी अशी सुरेख साधून देवाने काय मिळवले? पोटी पोर नाही, 8 वर्ष झाली, तरी हे वांस पण पिटत नाही. सगळे उपाय केले, औषधे खाल्ली, नवसायास केले, देवर्षी केले, पण कशाचा गुण नाही. असे करता करता ही नवती कोमेजून जायची. इतके दिवस आशाघात करण्यात घालवले, पुढे दख्खी कष्टी होण्यात घालवले. सुखाने फार आग्रह केला त्या वंचाने एका हाताने डोईवरचे गटळे वरच्यावर थोडे उचलले. सुखाने सायकल आपल्या पोटाने तोलली आणि दोन्ही हातांनी गठळे उतरवून घेतले. तेव्हा वंचाच्या नरम दंडाला त्याचा हात लागला आणि दहिवराने भिजलेल्या गुलाबासारखा घामाने उलसर झालेल्या वंचाच्या गळ्याचा, कपाळाचा वास त्याला आला. सुखाच्या कठीण दंडाचा स्पर्श झाला आणि वंचाला विस्तू लागल्यासारखे झाले. तिची मान अवघडली होती, हात अवघडला होता. पडलेला पदर नीट घेऊन ती काही न बोलता चालू लागली. हँडलला गठळे लावून सुखा शेजारी आला. तेव्हा वंचा म्हणाली, गाव आलं, इतकी लांब आलो तसे पुढे गेले असते. काही लई वैज नाही गठळ्याचं. कुठलं गाव? अजून सोनाराचा माळा नाही आला, उचला पाय. बया ग, तुमच्या बरोबरीने माझा पाय उचलायचं वय, नाहीतर मग गाव कसं येणार? ये ना सावकास. पाटील यावत गाडी जोडून म्हणून येळ करताय की काय? इतकी नाही काळजी बायकोची तेसनी. वंचा हे बोलून गेली आणि तिला वाटले आपण उगीच बोललो. लई वेळ झाला, माणसं काळजी करीत असतील घरातली, सुखा म्हणाला. काळजी लागायचीच खरी, पर अर्जुन पाटील काय हारान काळजी करणारा माणूस नाही. दिवसभर रानातनं दमून आले असतील आणि त्यांचा डोळा बी लागला असतील. नाही म्हणायला एकच गोष्टीने ते कष्टी आहेत. लेकरू म्हणताय काय? तुम्हाला वाटतंय, पण ती गोष्ट बाया माणसाने इतकी गडी माणसाच्या मनाला लागत नाही. आणि अजून काय त्यांचं वय गेले वय, होईल सगळं नीट. अव देव मागं उभा असल्यावर काय कमी पडत नाही. माणसाची न्यात तेवढी चांगली असली पाहिजे. अन त्यात पाटलासनी नाव ठेवायला जागा नाही. माणूस गावात उजवा. बोलता बोलता उजवीकडचा सुखा डावीकडे आला. दोघांच्या मधली सायकल बाजूला झाली. डौलाले चालणाऱ्या वंचाचे अंग चुकून सुखाच्या अंगाला लागत होते आणि त्याचशी सावरून ती लांबून चालत होती. 2 पावले मागे राहत होती. पण ही गाडीवाट अरुंद होती. अंधारात अंतर नीट राखता येत नव्हते आणि चुकून माकून एकमेकांचा धक्का एकमेकांना लागत होता. पण चुकून कुणाला धक्का बाजारात लागला नाही तर एकमेकांना धक्के मारणे निराळे आणि चुकून कापडाचा स्पर्श होणे निराळे. माझी व काय चूक या समध्यात. लेकरं बाळं ही देवाची देणगी. माणसाच्या हातातल्या गोष्टी आहेत वैत्या, पर तेसनी पटत नाही, माझाच रागराग करत्यात. सासू तशी, सासरा तसाच आणि दालला बी तसाच. मी म्हणते करा दुसरी लग्न, पण सरकारची परवानगी नाही म्हण. रात्रीच्या वेळचे हे बोलणे उंच वाटत होते. त्याची जाणीव एकाएकी होऊन वंसा हळू आवाजात बोलू लागले. मग घरादारातल्या पुष्कळ गोष्टी निघाल्या. वंचा मनमोकळेपणाने बोल बोलली. तिने सगळे काही सांगून टाकले. कधी तिचा स्वर कापरा झाला तर कधी उत्तेजित झाला. वळणे घेऊन बोलणे होत राहिले आणि चंद्र आभाळात दिसू लागला. मंद चांदणे पडले. सुखदेव थोडासा धीट झाला होता. त्याची त्यालाच मोठी गंमत वाटत होती. एखाद्या मांजराने मजेत ऊन खावे तसे हे चांदणे तो आता खात होता. गावातल्या भल्या भल्या माणसांची सुद्धा मनमोकळेपणाने 2 शब्द न बोलणारी ही देखणी बाई आपल्याला मनातले सगळे सांगते आहे, या गोष्टीने त्याला स्वतःचा थोडा अभिमान वाटू लागला होता. तरी पण अद्याप त्याची भूती ओढली नव्हती. आपला तोल थोडासुद्धा जाऊ नये याची तो खबरदारी घेत होता. पण दारू प्यायला झिंगणे तेवढे थोडीच टाळते. तो शक्य तितक्या गंभीरपणे म्हणाला, इतकं ऐकल्याचा मागापासनं काय बोलतात? हे बघणे त्या बोलण्यातला हा स्वर सुखाला वेगळा वाटला. वंचा बोलत होती. आतल्यात तो घाबरा झाला. नाही, चांद उगवला म्हणते मी. उगवू द्या. आपण वाटलं नसलो तरी तो उगवायचा थोडीच राहतंय. चालण्यानं माझं पाय दुखून आलं बाया, वंचा म्हणाली. मग थांबता का थोडकं? उशीर झाला म्हणून दटावताय आणि थांबायला बी तुम्हीच सांगताय. काय म्हणावं या दुतोंडी बोलण्याला? आजूबाजूला शेते होती. त्यातले उभे पीक चांदणे घेत होते. वंचा एकदम म्हणाली, पिकं कमरपातूर आली. सुका पिकांकडे बघत म्हणाला,
वय की. वंचाचा ऊर उगीचच धडधडला. शरमेने ती ऊन ऊन झाली आणि आपण जमिनीवर चाललो आहोत असे तिला वाटेना. सुखा तिच्या अंगाला अंग लावून म्हणाला, बोला नका. बोलणंच झालं की इतक्या पतूर. पर वाट तर वसरली पाहिजे ना. झालं, आता गाव येईल. सोनाराचा माळा कावाच गेला. बामणाचा वड आला नव. या टेकावरनं बघितलं की गावातलं दिवं दिसत्यात. मग एकाएकी वंचा वाटेवरच उभी राहिली आणि पलीकडे असलेल्या बांधाकडे जात म्हणाली, या मन, बसूया थोडकं. मेवा खाता का? असं म्हणून मगापासून येणारा खमंग वास सुखापुढे उघडा झाला. तो तर कधीचा भुकेला होता. चुरमुरे, शेवगावठी याचा तो पुडा होता. त्याच्या तोंडाला लगेच पाणी सुटले. त्यांनी ते खायची सुरुवात केली. सुखाच्या तोंडात कुरमुरे वाजू लागले. त्याच्या तोंडाकडे बघता बघता वंचा बघत बसून राहिली. तिने दोन्ही पाय पोटाशी घेतले होते. हाताचा मुटका गालावर टेकून ती मोठ्या मोठ्या डोळ्यांनी सुखाकडे पाहत होती. सुखा भुकेला होता. चंद्र पाझरत होता. चांदणे झिरमिरत होते. झाडेझुडे भिजत होती. बाजाराची वाट आता जवळजवळ संपली होती आणि उदंडवाडी जवळ आली होती. हे झालं इथेच ना.